हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेमचा 9 जूनचा एपिसोड रिव्ह्यू. शनिवारच्या भागात आपण बघितलं की सगळे ट्रूथ अँड डेअर गेम खेळत असतात. आता असतो डाव काव्याचा. काव्या बॉटल घुमवते आणि राज्य येतो जीवावर. तेव्हा पार्थ बोलतो की चला आता कोण विचारणार जीवाला प्रश्न. तेव्हा काव्या बोलते मी विचारते ना. तेव्हा काव्या जीवाकडे बघून बोलते ट्रूथ की डेअर. तेव्हा जीवा काव्याकडे बघतो आणि बोलतो ट्रूथ. तेव्हा काव्या बोलते बेस्ट आहे. तेव्हा जीवा पटकन बोलतो की नाही डेअर. तेव्हा काव्या बोलते हे तर त्याहूनही बेस्ट आहे. यावेळी तरी पक्क ठरलं आहे ना जीवा देशमुख. तेव्हा जीवा काव्याकडे बघतो आणि हो बोलतो. तेव्हा काव्या बोलते चला एक साधी सोपी सिम्पल डेअर देते तुम्हाला, ओके. तेव्हा पार्थ टाळ्या वाजवतो. तेव्हा काव्या बोलते तुम्ही का टाळ्या वाजताय. तेव्हा पार्थ बोलतो तुम्हाला सपोर्ट करतोय. तेव्हा काव्या बोलते डेअर तुम्हाला पण करायची आहे. तेव्हा पार्थ बोलतो माझा काय संबंध, डेन याच्यावरती आहे. तेव्हा काव्य बोलते मगाशी तुमची डेअर होती त्यात माझा संबंध होता ना, मग मी आता यांना डेअर देते त्यात ती तुम्हालाही करावी लागणार आहे. तेव्हा पार्थ बोलतो ठीक आहे तुम्ही म्हणताय तर काही हरकत नाही, माघार नाही. हां चला पण जर लढवायचं आहे. तेव्हा काव्या बोलते नाही. तेव्हा पार्थ बोलतो मग आता एवढ्या रात्री काही लाठीकाठी. तेव्हा नंदिनी बोलते इथे कसं लाठीकाठी. तेव्हा नंदिनी बोलते तुला काय सांगायचं सांग ना नीट. तेव्हा काव्या बोलते सांगते ना पण त्याच्यासाठी तुम्हाला उभं राहायला लागेल. तेव्हा पार्थ बोलतो उभं राहायला लागेल. ए चल उभं राहा. चला सगळे उभं राहतात. तेव्हा पार्थ बोलतो चला उभं राहिलो सांगा काय. तेव्हा काव्या बोलते येस मी असं ऐकलं आहे की तुम्ही जिममध्ये जाऊन सतत बॉडी बनवली आहे. तेव्हा काव्या बोलते जिममध्ये जाता एक्सरसाइज करतात हो ना. तेव्हा नंदिनी बोलते अगं काव्या जीवा तर घरातसुद्धा एक्सरसाइज करतात. तेव्हा काव्या बोलते अरे वा व्हेरी नाईस. चला तर मग आमच्यासमोर पोजिंग करून दाखवा. तेव्हा पार्थ बोलतो हां एवढंच ना. तेव्हा पार्थ जीवाला बोलतो अरे कसली वाट बघतोय चल होऊन जाऊ दे पोजिंग. आणि पार्थ पोजिंग देतो. तेव्हा काव्या बोलते अरे याला काय अर्थ आहे पार्थ तुमच्यात कपडे घालून पोजिंग करतात. जेव्हा पार्थ बोलतो अच्छा टी शर्ट काढून बेअर बॉडी काय प्रॉब्लेम आहे चल जीवा चल. हे नंदिनी बघते आणि बोलते काव्या अगं उगाच कशाला काय भलतंच. तेव्हा काव्या बोलते अगं डेअर दिली त्यांना कंप्लीट करायला नको. चला चला जीवा पटकन. तेव्हा पार्थ बोलतो चल जीवा. तेव्हा जीवा बोलतो दादा. तेव्हा पार्थ बोलतो ए दादा वगैरे काय. तेव्हा पार्थ बोलतो अच्छा लाजतोयस का. अरे बेअर बॉडी आपण अख्ख्या गावात लाठीकाठी खेळलोय त्यात काय काढ आणि हीच संधी आहे यांना इम्प्रेस करायची काढ. तेव्हा काव्या बोलते कमॉन यू कॅन डू इट. तेव्हा नंदिनी बोलते काव्या अगं उगाच नको फोर्स करू त्यांना नसेल करायचं तर. तेव्हा काव्या बोलते अगं डेअर दिली ताई त्यांना. तेव्हा काव्या बोलते मग डेअर नाही मग ट्रूथ. काय तुम्ही मी डेअर म्हणाले तरी असा चेहरा करताय आणि ट्रूथ म्हणाले तरी असा चेहरा करतायत. तेव्हा पार्थ बोलतो ए देशमुख आहोत आपण डेअरिंगमध्ये मागे पडायचं नाही चल काढ. तेव्हा काव्य बोलते कमॉन जीवा यू कॅन डू इट. देखो बघा पार्थने पोजिंग करायला सुरुवात केली सुद्धा. तेव्हा जीवा शर्ट काढायला सुरुवात करतो. तो बटनांना हात लावतो. हळूहळू तो बटन खोलण्याचा ट्राय करणार तेवढ्यात लाईट जाते. लाईट बंद बघून जीवा पटकन शर्टची बटन लावतो. तेव्हा पार्थ बोलतो आपण गेम थांबूयात मी ते लाईटचं सॉर्ट आउट करून येतो. तेव्हा काव्या बोलते नाही फोनचा टॉर्च आहे की आपण गेम कंटिन्यू करूया ना टॉर्च ऑन करून. तेव्हा नंदिनी बोलते नाही काव्या असं काय करते तू. तेव्हा पार्थ बोलतो मी मिथून काकांना आवाज देतो आणि तो मिथून काकांना आवाज देतो. तेवढ्यात लाईट येते. तेव्हा पार्थ बोलतो चला फायनली लाईट आली. तेव्हा मिथून बोलतो आणली नाही लाईट आणली. म्हटलं आपल्या भाच्यांचा गेम पूर्ण व्हायला नको का. तेव्हा मिथून जीवाकडे बघतो आणि बोलतो जीवा झाला का तुझा गेम. तेव्हा जीवा मिथूनकडे बघतच असतो आणि बोलतो म्हणजे. तेव्हा मिथून बोलतो अरे म्हणजे खेळून झालं का बड्डेच्या तयारीला काहीतरी लागावं लागेल ना. तेव्हा पार्थ पण बोलतो बरं काका लोड शेडिंगचा काही प्रॉब्लेम नाही ना. तेव्हा मिथून बोलतो डोंट टेक टेन्शन जरा स्विचमध्ये प्रॉब्लेम झाला होता मी केला सॉल्व. तेव्हा काव्या बोलते थँक्यू मिथून काका आता तुमच्यामुळे कसं आपल्याला गेम पुढे कंटिन्यू करता येईल ना चला. तेव्हा मिथून बोलतो अहो ते गेमचं राहू द्या नंदिनी ताई तुम्ही ते काही मोहिते स्टाईल मटन बनवणार होतं ते कुठपर्यंत आलं बघा. तेव्हा नंदिनी बोलते हो मी बघते पटकन. तेवढ्यात काव्या बोलते ताई अगं आता गेम खेळतोय ना गेम सोडून तू कुठे मटणाकडे चालली आहेस. तेव्हा पार्थही बोलतो नाही आता गेम नको एकदा बर्थडे सेलिब्रेशन होऊ द्यात मग बघूया गेमचं काय ते. तेव्हा पार्थ बोलतो बरं शेफ नंदिनी तुम्ही बघा काय करायचं ते मी बघतो काय बाहेर जाऊन. तेव्हा मिथून आणि पार्थ जातो. तेव्हा जीवा पण बोलतो मी पण बाहेरून येतो. तेव्हा नंदिनी बोलते एक मिनिट तुम्ही बाहेर कुठे चालला हे बघा आगीपासून. तेव्हा जीवा बोलतो प्लीज नंदिनी थोडा वेळ इन्स्ट्रक्शन नाही दिले तर बरं होईल. तेव्हा जीवा तिथून निघून जातो. तेव्हा काव्याही जायला लागते. तेव्हा नंदिनी बोलते काव्या तू कुठे निघालीस मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी. तेव्हा काव्या बोलते मला नाही बोलायचं. तेव्हा नंदिनी बोलते मला बोलायचं आहे तुझ्याशी चल तू रूममध्ये चल म्हणून नंदिनी काव्याला घेऊन जाते. इकडे शेकोटी चालू असते. जीवा तिथे येऊन बसतो आणि
बॉटल घेऊन बसलेला असतो तेव्हा जीवाला आठवतं की तो नंदिनीला बोललेला असतो की आय एम सॉरी, मी तुला यापुढे प्रॉमिस करतो की मी यापुढे दारू नाही पिणार. आणि जीवाला तेही आठवत असतं की नंदिनीने आत्ताच त्याच्यासाठी एक कविता लिहिलेली असते आणि ती बोलून दाखवलेली असते. तेव्हा जीवाला नंदिनी आणि काव्याचे तेही दिवस आठवतात की जीवा काव्यासाठी एक कविता लिहित असतो. तेव्हा जेव्हा काव्याला त्याने लिहिलेली कविता दाखवतो आणि तिला सांगत असतो की आपण पुढच्या वर्षी पण ना माझा बर्थडे सेलिब्रेट करताना असंच शेकोटीसमोर बसून चिल करूया. तेव्हा काव्या बोलते पुढचं पुढे मिस्टर, पण आत्ता काय लिहिले ते तरी ऐकवा. जेव्हा त्याच स्वप्न असतो बघतो तर काय शेजारी काव्य नसते आणि काहीच नसते. जेव्हा रडायला लागतो आणि हातात असलेली बॉटल ती फेकून देतो आणि बोलायला लागतो ती कविता की वाऱ्यासोबत जायचं, जमिनीत राहत नाही पाय. तेवढ्यात मागून मिथून येतो आणि ती कविता पूर्ण करतो. मग तुझ्याशिवाय उरलंच काय. मिथून येऊन जीवासमोर उभा राहतो. जीवा शॉक होऊन मिथूनकडेच बघत असतो. मिथूनकडे तोच कवितेचा कागद असतो आणि मिथून ती कविता जीवाला वाचवून दाखवत असतो. मिथून त्या कागदावरची कविता वाचतो आणि तोच फोटो उलटा करतो. तो उलटा फोटो जीवा आणि काव्याचा असतो. तेवढ्यात इकडे नंदिनी काव्याला तिच्या रूममध्ये घेऊन आलेली असते. तेव्हा काव्य बोलते ताई काय चाललंय तुझं. तेव्हा नंदिनी बोलते हे बघ काव्य, मोठी बहीण आहे मी तुझी आणि तू काय करतेस कशासाठी करतेस हे चांगलं ओळखून आहे मी. तेव्हा नंदिनी बोलते एवढ्या विश्वासाने मी तुला जीवांच्या छातीवरच्या टॅटूबद्दल सांगितलं, तू त्यांना मुद्दाम शर्ट काढायला सांगत होतीस. तेव्हा काव्य बोलते हे बघ ताई तसं काही नाही आहे. तेव्हा नंदिनी बोलते नाही, मला माहिती आहे तू मला माझ्या काळजीपोटी त्या मुलीचं नाव तू बघायचं होतं तुला, पण कशाला. मला तुझा हा आगाऊपणा अजिबात आवडलेला नाही. तेव्हा काव्य ओरडते आगाऊपणा, माझं वागणं तुला आगाऊपणाचं वाटतंय, पण त्याच्या आधी तुझा भोळसटपणा कमी करता येईल. स्वतःला जीवाची बायको म्हणून घेतेस ना, मग त्यांच्या आयुष्यात कुठली मुलगी आहे, काय करते, कोण आहे हे जाणून घ्यायची एकदाही इच्छा होत नाही का तुला. तेव्हा नंदिनी बोलते नाही आली, आणि याला भोळेपणा नाही, याला स्पेस देणं म्हणतात. आणि त्यांच्या आयुष्यात मुलगी होती, आत्ता नाही आहे. इकडे मिथूनला रडायला येत असतो. तो कविता वाचतो, पेज उलटं करतो आणि बोलतो छान आहे ओळी. आणि जीवाला दाखवून बोलतो की या फोटोच्या मागे लिहिलेल्या. जीवाही बघतच असतो. जेव्हा त्या ओळींच्या मागचा फोटो उलटा करून बघतो तेव्हा मिथून बोलतो हा एकच फोटो नाही, असे अनेक फोटो आणि गिफ्ट्स बघितले मी इथे आल्यानंतर. तेव्हा मिथून बोलतो काय जीवा, सांग ना काय करून बसलायस तू, सांग ना. अरे आम्ही सगळे मिळून शोधत होतो की नेमकं तुमच्या मनात कुठे आणि काय बोचतंय, आणि तुम्ही इथे अख्खा काथा गिळून घेतलाय. अरे तुझी आई जीवाचं रान करते. ती बोलते मला मिथून भाऊजी जीवाच्या चेहऱ्यावर हसू कधी येईल आणि माझ्या काव्याच्या चेहऱ्यावरचं आसू कधी मिटतील. तेव्हा मिथून बोलतो नाही रे, तुझ्या मनातील आग आणि तिच्या चेहऱ्यावरचा राग कसा मिटावा यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतोय. अरे तुम्ही दोघांनी अख्खाचं अख्खं शर्ट जाळलं आणि पाठ फिरून निघून गेलात कधी न येण्यासाठी, आणि आम्ही वेड्यासारखं विचार करतोय की काय कमी पडतंय आमच्याकडून. ती फक्त तुझी आई नाही रे, मानलेली माझी धर्माची बहीण आहे आणि मी भाऊ आहे तिचा मानाचा. लहानाचा मोठा माझ्या खांद्यावरती खेळलास, मला तरी सांगायचं तुझा जिगरी काका आहे ना मी. सांग आता मी माझ्या बहिणीला काय सांगू. तुझ्या आईने मला इथे का पाठवलंय. मला म्हणाली मिथून भाऊजी माझ्या लेकरांचा संसार मार्गी लावा, आणि आता त्या माऊलीला मी काय सांगू. इथे मी संसार मार्गी लावायला आलो की बोल जीवा, आता मला सांग मी काय सांगू तिला. तू सांग संसार याचा मार्गी लावू, कुणाचा लावू, तुझा आणि नंदिनीचा की तुझा आणि काव्याचा. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.